साडीचा पिको करण्यासाठी आपला जो शेवटचा पदर असतो त्याला आपल्याला सरळ असं व्यवस्थित करून घ्यायचं आहे। त्याला साडीला कोणताही इथे कोस राहायला नको। जर आपल्या साडीला कोस राहिला तर आपली साडी नेसताना व्यवस्थित बसत नाही। तर त्यासाठी आपल्याला नेहमी जो साडीचा कोस असतो तो नेहमी काढून आणि त्याचे जे धागे असतात ते सर्व काढून घ्यायचे। त्यानंतर आपल्या सुरुवातीला जो काठ असतो त्याला थोडीशी 1 ना 2 मुडप टाकून नंतर तो जो आपली पिकोची मशीन आहे त्यामध्ये फिक्स करायचा आणि पिको लावायला सुरुवात करायची। आणि पिको लावताना व्यवस्थित असं धागे अटकायला नको आपल्या मशीनमध्ये, असं आपल्याला पिको करायचं आहे। तर या पद्धतीने तुम्ही पिको करून बघा, नक्कीच छान बनेल। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।